नमस्कार, मी श्यामल साबळे. एमसी न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर. भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात. नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध. आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर. आता बातम्या सविस्तर. संविधानाचा सन्मान फक्त प्रति वाटून नव्हे तर अंमलात आणूनच होईल, अशी प्रतिक्रिया ॲडव्होकेट महेश धनावत यांनी दिली आहे. त्यांनी महापालिका आयुक्तांना एक पत्र लिहून शहरात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी देखील केली आहे. संविधानाचा सन्मान फक्त प्रतिवाटून नव्हे तर अंमलात आणूनच होणार असल्याने त्या दृष्टीने तसे प्रयत्न करायला हवे, असा आग्रह सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट महेश सीताराम धनावत यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केला असून नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणीही केली आहे. ॲडव्होकेट धनावत यांनी महानगरपालिकेच्या वतीने संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप करण्याबद्दल प्रशंसा केली. परंतु संविधानातील आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी केवळ प्रतिकात्मक आयोजन पुरेसे नाही, असंही म्हटलंय. रस्त्यांची दुरुस्ती, गटारांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक स्वच्छता यासारख्या नागरी मूलभूत सुविधा पुरवण्यात याव्यात, याकडे लक्ष वेधलंय. जालना शहरातील अनेक भागात जसे की काली कुर्ती आणि ज्येष्ठ नागरिक शर्माजी यांच्या घराजवळील गटारांवर झाकण नाहीत, ज्यामुळे घाण आणि पाणी साचण्याची समस्या वाढतीये. कॉलेज रोडसह शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याबद्दलही चिंता व्यक्त केली. संविधानाच्या उद्देशिकेतील आदर्श आत्मसात करून जनसेवेद्वारे आपल्या कर्तव्यांचं पालन करावे, अशी विनंती ॲडव्होकेट धनावत यांनी महानगरपालिकेला केली असून जर असे झाले नाही तर ते संविधानाचा अपमान ठरेल, असं म्हटलंय. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. निवेदन देताना ॲडव्होकेट महेश धनावत यांच्यासोबत ॲडव्होकेट महेश गाडेकर हे सुद्धा उपस्थित होते. जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे बीड जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आलाय. आज दिनांक 29 रोजी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी बीड येथे जाऊन हा पदभार स्वीकारला. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे दिनांक 2 ते 27 डिसेंबर दरम्यान मसूरी येथे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहे. त्यामुळे पाठक यांना दिनांक 29 रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातून कार्यमुक्त केले जाणार आहे. बीडच्या जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार म्हणून जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना घेण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काढलेत. त्यानुसार जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी 29 नोव्हेंबर रोजी बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. जालना लोकसभेत खासदार कल्याण काळे यांना विजय मिळाल्यानंतरही छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात विधानसभेत महाविकास आघाडीला यश आलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे खासदार असूनही महायुतीचं कल्याण झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून यंदा काँग्रेसचे कल्याण काळे हे विजयी झाले होते. केंद्रीय मंत्री असलेल्या आणि इतर मतदारसंघात दबदबा असलेल्या रावसाहेब दानवे यांचा पराभव त्यांनी केल्याने महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी विधानसभेला जोर लावला होता. मतदार आपल्या बाजूने असल्याचं गणितल्या वतीने पक्षात अनेक इच्छुक निर्माण झाले होते. परंतु विधानसभेचा निकाल पाहता जालना लोकसभेत येणाऱ्या सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या पारड्यात पडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होते. कारण खासदार काँग्रेसचे आणि सर्व आमदार महायुतीचे झाल्याने मतदारसंघात महायुतीचेच कल्याण झाल्याची चर्चा सर्वत्र आहे. ब्युरो रिपोर्ट, एमसी न्यूज, जालना. रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी करत जालन्यातील एका तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहिलंय. जालन्यातील दरेगाव येथील तरुण कृष्णा गायके यांनी हे पत्र लिहिलंय. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळून देखील आजपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स कायम आहे. एकीकडे भाजपकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं बोललं जात आहे, तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे देखील मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. दरम्यान जालन्यातील एका तरुणाने रक्ताने नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करावं अशी मागणी केली आहे. जालना तालुक्यातील दरेगाव येथील तरुण कृष्णा गायके यांनी हे पत्र लिहिलं आहे. दादा, काय सांगशील तू रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करा यासाठी नरेंद्र मोदी यांना रक्तानं पत्र दिलं, नेमकी काय भावना कशासाठी? सर्वप्रथम मी नरेंद्र मोदी साहेबांना मी माझ्या स्वतःच्या रक्ताने
पत्र लिहून व ईमेलद्वारे हे त्यांना पाठवलेलं आहे. कारण जालन्याचं नाव हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी लागण्यासाठी व दादांचा कार्यकाळ 5 टर्म लोकसभेवर ते सतत निवडून गेलेले आहे व 2 वेळेस आमदार म्हणजे सरपंच पदापासून ते आतापर्यंत सर्व इलेक्शन लढलेले आहे. परंतु कालांतराने त्यांना मध्यंतरी पराभव स्वीकारायला लागला. परंतु महाराष्ट्रामध्ये दादांनी प्रदेशाध्यक्षपद जेव्हा भेटलं तेव्हासुद्धा नाही का महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला व सरकार ताब्यात करण्यासाठी विजय मिळाला होता. परंतु आता सध्या महाराष्ट्राचे प्रमुख प्रचारक म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी व महायुतीमध्ये सर्वात जास्त भरघोस मतांनी सरकार आलेलं आहे. त्याच्यामुळे का आमची सर्वांची सकल धनगर समाजाच्या वतीनं मी स्वतः माझ्या रक्तांनी नरेंद्र मोदी साहेबांना व तसेच अमित शहा साहेबांना विनंती करतो की रावसाहेब पाटील दानवे दादा यांना मुख्यमंत्री करावं ही आग्रहाची विनंती. दाट धुके पसरल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांवर रोगांचा प्रादुर्भाव पडलाय. कृषी विभागाने रोगांसंदर्भात मार्गदर्शन करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली. जालना जिल्ह्यात मागील आठवड्यापासून थंडीचा जोर कायम आहे. अशातच दाट धुक्याची चादर देखील पसरत असल्यामुळे रब्बी हंगामातील तूर, हरभरा, मका यासह द्राक्ष आणि मोसंबी यासारख्या फळबागांवर देखील रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. बुरशीजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी महागडे औषधाची फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचं चित्र बदनापूर तालुक्यात दिसून येते. यामुळे उत्पादनात देखील मोठी घट होणार असून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची मदत शासनाकडून जाहीर झालेली आहे. मात्र आमच्या पदरात एकही रुपया न पडल्याचंही शेतकरी सांगतात. दरम्यान फळबागांवर पसरलेल्या रोगांबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी आता फळबाग उत्पादक शेतकरी करीत आहेत. याबरोबर जालना बातमीपत्र इथे संपलंय. पाहत राहा MC न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट. इयत्ता 11वी 12वी नीट, JEE, CET साठी प्रवेश देणे सुरू आहे. करिअरमध्ये यश मिळवून देणारा अंकुश सरांचा पॅटर्न. 2024 बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज प्रवेश सुरू. नीट, JEE, CET मार्फत जास्तीत जास्त डॉक्टर, इंजिनियर घडवणारे एकमेव क्लासेस म्हणजे अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट. तर चला आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता KCC बिल्डिंग, आझाद मैदान कॉम्प्लेक्स, SRP रोड, जालना. संपर्क 9823773753.
जगभरातील नामांकित देशामध्ये बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड. कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे, टरबूज, खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे, कापूस, तांदूळ, मका, बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन, ज्वारी यासह अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेरघर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड जालनातर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा, मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मद्य प्राशन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे, त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालवू नका. सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राम अग्रवाल, संचालक रूपम वाईन्स जालना. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट शर्ट, पॅन्ट, टी शर्ट आणि जीन्सचे भव्य दालत. शर्ट 399, 499, 599 आणि 650. अरमानी ट्विल पॅन्ट्स साईज 28 ते 34 पर्यंत केवळ 1050 ला 3 पॅन्ट. अरमानी बिग साईज पॅन्ट 36 ते 42 अगदी 599 रुपयात. अरमानी पॅन्ट साईज 28 ते 36. पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट 1400 रुपयांमध्ये 3. कुर्ता सेट 350 पासून ते 1199 पर्यंत. कार्गो पॅन्ट 6 आणि 7 पॉकेट केवळ 999 रुपयात. बेल्ट 350 पासून. वॉलेट 350 पासून. शूज आणि लोफर्स अगदी 400 रुपयांपासून. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट मुंदडा टावर्स, रेल्वे स्टेशन रोड, नियर मळमादेवी मंदिर, जालना. आमचा संपर्क 8149161616 किंवा 9595776999. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे. तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लॉन्स समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे. आमचा संपर्क 9175083166.